25% अपेक्षा होती आणि पोरांनी 50% करलं म्हणून जाम खुश आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स. तर आज आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ म्हणजे एक गणपती बाप्पाचा टॅटू काढत आहे मी आता तो. आणि कस्टमरने मला मगाशी 9 ते 10 वाजेपर्यंत फोन केला होता आणि रात्रीची वेळ आहे तरी मी कस्टमरला नाही बोललो. रात्रीची वेळ मला वाटते आता जर टॅटू काढायला घेतला तर कमीत कमी मला 2 ते 3 वाजतील. तुम्ही बघू शकता इथं पूर्ण कालोख झालेला आहे बाहेर. तरी मी कस्टमरला नाही बोलू शकत कारण माझ्यासाठी खूप लकी आहेत ते कस्टमर. कस्टमर पण आलेले आहेत सर्व गँग. किती जण अजून दोघे म्हणजे एका सोबत किती जण आलेत बघा. कणशे आलो पिरकोन नाव ऐकलं असेल पिरकोनचा. तर तुम्ही आता बघू शकता इथं सिलेक्ट झालेला आहे लालबागचा राजाचा गणपती. आणि आता ही प्रिंट पण येणार आहे, नंतर स्टेन्सिल बनवली जाईल. आणि मला वाटते तुझ्या आता होती काढायचे ना, आताच मला वाटते पास झालेला आहे. आणि हा त्यांचा बापूस. हा कुठल्या अँगलने बापूस वाटते बघा. मला त्या आधी ह्यांचा मित्रच वाटलेला. हे बाप बेटा जोडी आहे. तर त्याच्या मुलाला वाटतं पास झाल्यामुळे त्याला टॅटू काढायचा इच्छा झाली. बघू शकता स्टेन्सिल झालेलं आहे. आता मला वाटतं याचे काढायचा टॅटू. येत नाव काय तुझा? मन पाटील. किती वर्षाचा? 17. आता किती वेळ पास झाला? 12वी. किती टक्के मिळलं? 50. चांगले टक्के मिळलं. आणि त्याचे मित्र परिवार इथं बसलेले आहेत. तर आता टॅटूला सुरुवात करूया आपण. आता मला वाटते रात्रीचे 11:30 वाजायला आलेत. अजून मला वाटते 11:30ला 2 मिनिटं आहेत. तुम्ही बघू शकता. आणि शेवटचे एंडिंग म्हणजे टॅटू कधी संपते ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपण सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर आता थोडा एक ब्रेक घेतलेला आहे. मला वाटते जो मंत्र होता गणपतीच्या फोटोच्या खालती तो आता झालेला आहे. तुला दाखवतो. तर हा मंत्र पूर्णपणे झालेला आहे. इथं थोडी कलरची शेडिंग आहे. नंतर या गणपतीला सुरुवात करू. आणि इथं बघू शकता पबजी लवर. तर जो आता तुम्ही बघता टॅटू वाढायला बसलाय त्याचा पप्पा फादर. मला तर अजून विश्वास नाही आहे. तर त्याची मुलाखत घेऊया आपण. त्यांनी मगाशीच आम्हाला थंड आणि खायला पण घेऊन आलेला आहे. तर आपण त्यांना विचारूया जर आपल्या मुलाला तू घेऊन आलेलास टॅटू काढायला कुठल्या खुशीमध्ये आपले घेऊन आलेलास? तो मला बोललेला पप्पा मी जर 12वीला पास झालो तर मी बाप्पाला विनंती केली का मी पास झालो तर मी बाप्पाचा टॅटू हातावर काढीन. मी त्याला बोललो तुला अपेक्षा किती होती त्याची टक्केची? मला अपेक्षा फक्त 50% आणि तू पास झाला पाहिजे. बस पास झाला पाहिजे. आणि त्यांनी किती टक्के काढला आता? त्यांनी 45. 45 किती काढलंय?
50. म्हणजे 50च करला, हाफ सेंचुरी. हा त्याचा मुलगा आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता बिचारा कंटाळून झोपलेला आहे. तर आता 50% म्हणजे आपलं आउटलाईनचं काम झालेलं आहे. आता मेन महत्वाची गोष्ट म्हणजे फिनिशिंग, टॅटूची कलरिंग आणि फिनिशिंग ते आता राहिलेले आहे. मग टॅटू पण दाखवतो कितपर्यंत झालेला आहे तो. तुम्ही बघू शकता आता आउटलाईन पूर्णपणे झालेली आहे टॅटूची. आणि आपण 11:30 वाजता टॅटू चालू केलेला आणि आता वाजलेत मला वाटते 1 वाजायला आलेला आहे. तर मला वाटते कमीत कमी आपल्याला 1.5 तास झालेला आहे वेल या आउटलाईनसाठी. आणि अजून फिनिशिंगसाठी मला वाटते 1 ते सव्वा 1 तास जाणार आहे. तर चला पुन्हा एकदा सुरुवात करूया. आणि इथं आमची जे जोडीला आलेले इथे काहीतरी कारनामं करतात. आणि पबजी पण केलं जाते मगापासून. आपण पबजीच केलं ते वाटतं. काय नाही ना, झोप झाली काय? पहिले पाहिजे. जाम कंटाळले ना वाटते, झोप पण आलेली आहे. बापूस बघा, जाम बापूस खुश आहे. पोराला 35%ची अपेक्षा होती आणि पोरांनी 50% करलं म्हणून जाम खुश आहे. असू दे, आणि प्रत्येकाला खुशी असतेच आपला मुलगा पास झाल्यावर. त्याच खुशीमध्ये हा काढलेला टॅटू. तर इथं तुम्ही बघू शकता रेड कलरचं काम पण चालू केलेलं आहे आणि बराचसा काम अजून फिनिशिंगचा बाकी आहे. आणि इथं बसलेले आहेत आणि त्यांचे पप्पा इथं त्यांना हिंमत देण्यासाठी बसलेले आहेत. तर त्यांना विचारूया, आता पोरगा तर तुमचा 12वी पास झालेला आहे, तर त्याच्यानंतर 12वी नंतर त्याला काय म्हणजे बनवणार काय नक्की भविष्यात? त्याला जे काय वाटत असेल ते आम्ही करू, नाही तर मग लग्न करू. म्हणजे एकदम सोपा आहे आणि उपाय सांगलेला आहे. बघू जर त्या काय त्याला त्याची इच्छा असेल, काय त्याला पुढं काय बनायचं आहे ते स्वतः बनेल त्याच्या. मी तर त्याच्या म्हणजे त्याचा फादर सांगते मी त्याच्या पाठशी उभा आहे. तर नाही झालं तर माझं ऑप्शन म्हणजे लग्न करून मोकळा करायचं आहे. खतरनाक बापूस असतो. आणि इथं तुम्ही बघू शकता दुसरी विकेट पण गेलेली आहे. जाम कंटाळून बिचार आहे. तर फायनली टॅटू पण झालेला आहे आता आपला. मी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे टॅटू झालेला आहे. आणि इथं तुम्ही मित्र पण बघू शकता त्याचे, जाम कंटाळलेला. पण आता फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतात ते, आम्ही कंटाळलोय नाही असा, पण त्यांची अवस्था बघा, लई झोप आले ना त्यांना. तर इथं टॅटू पण झालेला आहे. थांबा जरा दाखवतो मी.
आता सर्व गँग गेलेले आहे, कारण खूप उशीर पण झाला. त्याचे मित्र पण खूप कंटाळलेले, काहींना कामावर पण जायचं होता. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितलीच असाल, तर व्हिडिओ कशा प्रकारे वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर आवडली तर लाईक शेअर, जास्तीत जास्त शेअर पण करा. कारण का आपण 11:30 वाजता जो टॅटू चालू केला होता तो बरोबर 2:15 ते 2 वाजेपर्यंत आपला टॅटू संपलेला आहे. आणि मला वाटते त्या टॅटूला जास्तीत जास्त 2.5 तास वेळ गेलेला आहे, कारण का त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग पण होती. तुम्ही बघितलं असेल बाप आणि मुलाची जोडी, आणि त्या मुलाने 12वीला पास झाला, म्हणजे त्याला 50% मिळले. आणि त्याची खूप इच्छा होती जर मी पास झालो तर गणपती बाप्पाचा टॅटू काढीन, आणि त्याच्या बापाने ती पूर्ण केली त्याच्यासाठी. म्हणजे बाप त्याच्या पाठीशी उभा राहिला टॅटू काढण्यासाठी. खूप म्हणजे कॉमेडी आहेत ते दोघजण. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि पूर्णपणे या व्हिडिओमध्ये जी मजा आहे ती कशा प्रकारे वाटली ती पण नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर अशाच व्हिडिओ बघायचे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू चला पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट, बाय बाय.